जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं मी JV सर हार्दिक स्वागत करतो। आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रोनाउन हा भाग पाहणार आहोत। पार्ट ऑफ स्पीचच्या पूर्वीच्या दोन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सगळे एका व्हिडिओ लेक्चरमध्ये पार्ट ऑफ स्पीच आणि दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ नाउन आणि नाउन पाहिलं होतं। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? प्रोनाउन। तर प्रोनाउनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रोनाउनला आपण मराठीमध्ये म्हणतो सर्वनाम। प्रोनाउनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सर्वनाम। प्रोनाउनला आपण मराठीमध्ये म्हणतो सर्वनाम। ओके, काय आहे प्रोनाउन? व्हॉट इज प्रोनाउन? द वर्ड यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन, म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय आहे? प्रोनाउन आहे। प्रोनाउन काय आहे? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द। नामाऐवजी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द। नामाऐवजी वापरला जाणारा शब्द प्रोनाउन काय आहे? वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय? जिथे जिथे नाम यायला पाहिजे होते त्या नामाच्या जागेवर जे शब्द यायले तर त्या शब्दाला काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात। ही शब्दाची दुसरी जात पाहायला लागलो आपण। एक एक्झाम्पल घेऊ। एक छोटासा पॅराग्राफ लिहितो। ओके, छोटासा पॅराग्राफ असा आहे की आपण कोणाचं तरी वर्णन करायला लागलोय। फॉर एक्झाम्पल, रामा इज तर आपण प्रोनाउन म्हणजे काय पाहू लागलो? प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय? सर्वनाम आहे। मी एक छोटासा पॅराग्राफ लिहिला इथं पहा। काय पॅराग्राफ आहे हा? रामा इज अ टीचर. Rama has completed Ram's schooling from ZP Walur. Ram has completed master degree in mathematics. Now Ram is pursuing PhD in university. हा सगळा पॅराग्राफ पहा। तर कोणत्या व्यक्तीविषयी हा पॅराग्राफ माहिती सांगायला आहे? राम या व्यक्तीविषयी हा पॅराग्राफ छोटीशी माहिती सांगायला। पण पहिल्या वाक्यात आपण त्याचं नाव घेतलं रामचं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रत्येक वाक्यात रामचं नाव घेतलंय। येथे पण घेतले, येथे पण घेतलंय, मी झिगझॅग अंडरलाईन मारली, येथे पण घेतलंय आणि येथे पण घेतलंय। म्हणजे इतक्या वेळेस त्या नामाची पुनरावृत्ती करायची गरज नव्हती। एकदा त्या व्यक्तीचं नाव सांगितलं, विशेष नाम काय, प्रॉपर नाम, तर पुढच्या प्रत्येक वाक्यामध्ये त्याचं नाव सांगायची गरज नव्हती, नावाची पुनरावृत्ती करायची गरज नव्हती। त्या नावाऐवजी एक शब्द वापरायला पाहिजे होता। तर कोणता शब्द वापरायला पाहिजे होता नावाऐवजी? या ठिकाणी रामऐवजी काय शब्द वापरायला पाहिजे होता? ही। ओके, ही हॅज कम्प्लिटेड हीज। इथं राम्स ऐवजी काय शब्द वापरायला पाहिजे होता? राम्स ऐवजी इथं शब्द वापरायला पाहिजे होतं हीज। स्कूलिंग फ्रॉम ZP वालूर, इथं राम ऐवजी काय शब्द वापरायला पाहिजे होतं? इथं राम ऐवजी शब्द वापरायला पाहिजे ही। ओके, ही हॅज कम्प्लिटेड मास्टर डिग्री इन मॅथमॅटिक्स अँड इथं पण काय शब्द वापरायला पाहिजे होतं? ही। ओके, म्हणजे आपल्याला राम या नामाऐवजी काय शब्द वापरायला पाहिजे होता? ही या ठिकाणी हीज, या ठिकाणी हीज। म्हणजे आपण राम या नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, राम या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुढच्या प्रत्येक वाक्यामध्ये राम या नामाऐवजी एक शब्द घेतलाय। कोणता शब्द घेतलाय? कुठे ही घेतलाय आणि कुठे हीज घेतलाय। तर ही आणि ही यांना काय म्हणतात? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द। मग हा काय? सर्वनाम आहे। म्हणजे काय? राम हा शिक्षक आहे, तो ZP वालूर या शाळेतून शिकलाय, त्याने आपली मास्टर डिग्री मॅथमध्ये कंप्लीट केली आणि तो आता सध्या PhD करतोय। तर प्रत्येक वेळेस त्याचे नाव घेण्याची काही गरज नाही। नावाऐवजी एक शब्द वापरायचा आहे, कारण इंग्रजी भाषा अशी सांगते, सहसा कोणतीही भाषा, की तुम्ही नामाची पुनरावृत्ती टाळा आणि त्याच्याऐवजी एक शब्द वापरा। तर इथं आपण राम या नामाची पुनरावृत्ती टाळली आणि त्याच्याऐवजी कोणता शब्द वापरलाय? ही, हीज, ही हा शब्द वापरलाय। मग नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्यालाच काय म्हणतात? सर्वनाम। जर मी माझ्याविषयी माहिती सांगायला लागलो तर मी प्रत्येक वेळेस माझं नाव घेणार नाही, तर मी म्हणण्यासाठी आय हा शब्द वापरेल किंवा मी हा शब्द वापरेल। नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय होईल? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम आहे। आता आपण काय पाहूया? सर्वनामाचे प्रकार काय पाहूया? सर्वनामाचे प्रकार, टाइप्स ऑफ प्रोनाउन काय पाहूया? टाइप्स ऑफ प्रोनाउन। सर्वनामाचे प्रकार। कशाचे प्रकार? सर्वनामाचे प्रकार। तर काय काय टाइप्स ऑफ प्रोनाउन आहे? ओके, तर एक टाइप्स ऑफ प्रोनाउन, त्याचं थोडक्यात हे सगळे सर्वनामाचे प्रकार काय काय एकदा याची चर्चा करू। थोडक्यात त्याला डिस्कस करू आणि ज्यावेळेस स्पेशल त्याच्यावर मग एक एक प्रकारावर व्हिडिओ बनवूया।
चला तर पाहूया सर्वनामाचे प्रकार. आधी यांना पुसून घेतो मी. सर्वनामाचा पहिला प्रकार काय आहे? सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पर्सनल नाउन. सर्वनामाचा पहिला प्रकार काय आहे? सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पर्सनल नाउन. कोणता नाउन? पर्सनल नाउन. सॉरी, पर्सनल प्रोनाउन. माफ करा, पर्सनल. सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन. कोणतं प्रोनाउन? पर्सनल प्रोनाउन. आपण मराठीमध्ये याला म्हणतो पुरुषवाचक सर्वनाम. काय म्हणतो? पुरुषवाचक सर्वनाम. मराठीमध्ये काय म्हणतो याला? पुरुषवाचक सर्वनाम. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरतो ते काय? पुरुषवाचक सर्वनाम. ओके. आय हा काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे. फॉर एक्झाम्पल आय हा सुद्धा काय? पुरुषवाचक सर्वनाम. आयचा अर्थ होतो मी. ओके. शी, ही, दे हे सर्व काय आहेत? पुरुषवाचक सर्वनाम. आपण स्पेशल पुरुषवाचक सर्वनाम याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत ना, आता फक्त चर्चा करायला हवी. टाइप्स ऑफ प्रोनाउनचा पहिला प्रकार काय? पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक किंवा व्यक्तिवाचक किंवा पुरुषवाचक किंवा व्यक्तिवाचक सर्वनाम. आय, शी, ही, इट, दे हे सगळे काय? पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा सर्वनामाचा प्रकार काय? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पुढचा सर्वनामाचा प्रकार काय? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय होतो? आत्मवाचक. आत्मवाचक सर्वनाम. काय म्हणतो? आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. ओके. आत्मवाचक सर्वनाम. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे रिफ्लेक्शन. आपण कशाला म्हणतो? रिफ्लेक्सिव्ह हा कशातून शब्द म्हणलाय? रिफ्लेक्शन पासून शब्द म्हणलाय, परावर्तनापासून. ज्यावेळेस आपण आरशामध्ये पाहतो तर परावर्तन होऊन आपल्यालाच आपली प्रतिमा दिसते. आपण स्वतःला दिसतो. मग त्याच्याहून काय बनते? रिफ्लेक्शनमुळे आपण स्वतःला दिसतो. म्हणजे स्वतःचाच उल्लेख डबल करायचा असलं तर ज्यावेळेस आपण ते सर्वनाम वापरतो स्वतः. समजा मी असं म्हणलो आय हर्ट माय सेल्फ. आय हर्ट माय सेल्फ. माय सेल्फ. मग काय वापरलं? आय हर्ट माय सेल्फ. मी स्वतःला हर्ट केलं. ओके. आय हर्ट माय सेल्फ. तर काय? माय सेल्फ, माय सेल्फ, इट सेल्फ, इट सेल्फ, इट सेल्फ, हर सेल्फ, हर सेल्फ. तर हे जे सर्वनाम आहे का, ज्यांच्या शेवटी सेल्फ लागतं किंवा सेल्फ लागतं, अनेक वचन असल्यावर, अनेक वचन असेल तर आवर सेल्फ. ओके. आवर सेल्फ, आवर VES. देम सेल्फ, देम सेल्फ. ठीक आहे. एक वचन असेल तर सेल्फ लागते, अनेक वचन असेल तर सेल्फ लागते. यांना काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम. माय सेल्फ, इट सेल्फ, हर सेल्फ, आवर सेल्फ, देम सेल्फ हे काय आहेत? कारण आपण स्वतःचा उल्लेख करायला म्हणून. आय हर्ट माय सेल्फ म्हणजे मी स्वतःला वेदना दिली. आय स्पीक टू माय सेल्फ मी स्वतःला बोललो. ओके. दे आर प्लेइंग विथ देम सेल्फ ते त्यांच्यासोबतच खेळत आहेत. तर हे काय झाले? आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामानंतर तिसरा जो सर्वनामाचा प्रकार आहे, तिसऱ्या क्रमांकाचा, तो आहे डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. कोणते प्रोनाउन? डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. कोणते प्रोनाउन? डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. ज्यांना आपण काय म्हणतो? दर्शक सर्वनाम. काय म्हणतो? दर्शक सर्वनाम. काहीतरी दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात त्यांना काय म्हणतात? दर्शक सर्वनाम. समजा ही पेन आहे आणि ही माझ्या हातात, ही दर्शवण्याची, सध्या माझ्या हातात आहे ही पेन आहे, ही दर्शवण्यासाठी मी काय म्हणू? धिस इज पेन. धिस इज पेन. मी ही पेन काय वापरला? हा पेन आहे. म्हणजे कोणता सर्वनाम वापरला? धिस हा सर्वनाम वापरलाय. मग धिस हा काय आहे? धिस. ओके. ज्यावेळेस एक वचनी असेल त्यावेळेस वापरायचं. एक वचनी म्हणजे ज्यावेळेस माझ्या हातात एकच पेन असेल, ओके, त्यावेळेस मी काय म्हणेल? धिस इज पेन. त्यावेळेस काय म्हणेल? धिस इज अ पेन. पण याच्याऐवजी जर माझ्याकडे अनेक पेनी असतील, एकापेक्षा जास्त पेनी असतील, समजा ह्या पेनी आहेत, 4 पेनी आहेत माझ्याकडे, तर मग मी काय म्हणायला पाहिजे? कोणता दर्शक सर्वनाम वापरला पाहिजे? हा दर्शक सर्वनाम वापरला पाहिजे. दिस हा दिस सर्वनाम हे कशासाठी वापरायचं? हा दर्शक सर्वनाम अनेक वचनी. हा काय आहे? अनेक वचनी. मग म्हणायला काय म्हणायला पाहिजे? मग दीज आर काय म्हणायला पाहिजे? दीज आर पेन. दीज आर
पेन्स अनेक असेल तर. जर हीच पेन जर लांब ठेवलेली असेल आणि एक पेन असेल, एकच पेन असेल, तर मग मी काय वापरायला पाहिजे? ही पेन जर लांब असेल, लांब ठेवलेली असेल, दूर असेल, ही पेन कुठे ठेवलेली असेल? दूर, तर मग मी काय म्हणायला पाहिजे? दॅट इज पेन. काय म्हणायला पाहिजे? दॅट इज अ पेन, जर ती दूर असेल. आणि ह्याच अनेक पेनी जर दूर असतील माझ्यापासून, कशा ठेवलेल्या असतील? लांब ठेवलेल्या असतील काही अंतरावर, तर मग मी काय म्हणायला पाहिजे? दोज आर पेन. काय म्हणायला पाहिजे? दोज आर पेन असं म्हणायला पाहिजे. तर दीज, दॅट, दीज, दोज हे काय आहेत? दर्शक सर्वनाम आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दर्शनासाठी आपण या सर्वनामांना वापरतो, म्हणून आपण यांना काय म्हणतो? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामानंतर पुढचा सर्वनामाचा प्रकार आहे इनडेफिनाइट प्रोनाउन. कोणते प्रोनाउन? इनडेफिनाइट प्रोनाउन. कोणते प्रोनाउन? इनडेफिनाइट प्रोनाउन. चौथा प्रोनाउनचा प्रकार काय? इनडेफिनाइट प्रोनाउन. इनडेफिनाइट प्रोनाउन. आपण मराठीमध्ये काय म्हणतो याला? अनिश्चितार्थी सर्वनाम. अनिश्चितार्थी सर्वनाम. मराठीमध्ये काय म्हणतो आपण यांना? अनिश्चितार्थी सर्वनाम. म्हणजे त्याच्यात आपण ज्या वस्तूंसाठी, व्यक्तींसाठी जे सर्वनाम वापरलो, पण त्याची संख्या निश्चित नाही. आपण म्हणलो आई कोणीतरी आलं होतं, समबडी कम टू होम. ओके, घरी कोणीतरी आलं होतं, समबडी. तर समबडी म्हणजे कोणीतरी. हा काय? समबडी निश्चित संख्या नाही ना, कोणीतरी आलं होतं. ॲनीबडी याच्यात संख्या निश्चित होईल. ॲनीबडी, नो बडी. ओके, ॲनी वन, नो वन. हे काय आहेत? हे सगळे अनिश्चितार्थी सर्वनाम. हे नामाऐवजी वापरले जातात, पण त्याच्यात संख्या निश्चित नाही, व्यक्तींची संख्या निश्चित नाही, घटकांची संख्या निश्चित नाही, म्हणून या सर्वनामांना काय म्हणतात? समबडी, एनीबडी, नो बडी, एनीवन, नो वन, एव्हरीवन. तर हे काय आहेत? अनिश्चितार्थी सर्वनाम आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पाचवा सर्वनामाचा प्रकार आहे, पाचवा सर्वनामाचा प्रकार इंटरोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन. कोणता प्रोनाउन? इंटेरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. कोणतं सर्वनाम? प्रश्नार्थक सर्वनाम. कोणतं सर्वनाम? प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजे समजा मी असं म्हटलोय की एक वाक्य म्हटलोय, मी, हे मराठीमध्ये, मी रमेश आहे. मी रमेश आहे, मराठीमध्ये मुद्दाम म्हणालो. किंवा असं म्हटलं तो रमेश आहे, किंवा याच्याऐवजी असं म्हणू तो रमेश आहे. तो रमेश आहे. जर मी रमेश ऐवजी एक शब्द वापरला, कोण, तो कोण आहे. आता तो झाला प्रश्न. मग कोणत्या नामाऐवजी वापरला गेला हा शब्द? रमेश या नामाऐवजी वापरला गेला हा शब्द कोण प्रश्न विचारण्यासाठी. तू कोण आहे, तो कोण आहे, म्हणून हा सुद्धा सर्वनाम आहे. प्रत्येक प्रश्नार्थक शब्द काय, कोण, कोणाचा, कोणता, हा सुद्धा प्रत्येक प्रश्नार्थक शब्द देखील काय? सर्वनाम आहे. व्हॉट, हू, हुज, ओके, होम, हे सगळे काय आहेत? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. याच्याशिवाय आणखीन 4 सर्वनाम आहेत, आपण त्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया.